बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी राज्य सरकारच्या समितीचा हादरवणारा अहवाल आता समोर आलाय। 15 दिवसांमध्ये पीडित चिमुकल्या मुलीवर अनेक वेळा अत्याचार घडले असण्याची शक्यता या अहवालामध्ये वर्तवण्यात आली आहे। पीडित मुलींना गंभीर जखमा झाल्याचं देखील या अहवालात नमूद करण्यात आलंय। शिवाय आरोपी अक्षय शिंदेला शाळा प्रशासनानं कोणतीही पार्श्वभूमी न तपासता कामावर घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। दोन्ही अल्पवयीन मुलींना गंभीर इजा, हायमन 1 इंच फाटलं। 15 दिवसांमध्ये अल्पवयीन मुलींवर अनेकदा अत्याचार घडले असण्याची शक्यता आहे। आरोपी अक्षय शिंदेची पार्श्वभूमी तपासल्याशिवाय म्हणजे न तपासताच त्याला नियुक्त करण्यात आलं। शाळेच्या आवारात महिला स्वच्छतागृहामध्ये ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळत होता। अक्षय शिंदे नेहमीचा गुन्हेगार असल्याचं दिसतं असं देखील या अहवालात म्हटलं आहे। शाळा प्रशासन 48 तास तक्रारीवर बसून राहिल्याचं दिसतं। तक्रारीनंतर शाळा प्रशासनानं पालकांची भेट सुद्धा घेतली नाही। अल्पवयीनांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला 12 तास लागले। स्वच्छतागृह निर्जन ठिकाणी आहे, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही देखील नाही। तपास अधिकाऱ्यानं पीडित मुलींना सायकल चालवता का असा सवाल विचारला। संवेदनशील प्रकरणाला सामोरं जाण्यासाठी संवेदनशीलता आणि ज्ञान नाही का असा सवाल देखील यात उपस्थित करण्यात आलाय। शाळा प्रशासनावर पॉक्सो का लावला जाऊ नये असा देखील सवाल या रिपोर्टमध्ये विचारला गेला आहे।